एकीकडे शरद पवार यांना आणखी धक्के द्यायचे, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यावर मोठी कुरघोडी करायची आणि आपलं स्थान बळकट करायचं, यासाठी अजित पवार कामाला लागलेले आहेत। महायुतीत एकनाथ शिंदे यांचं महत्त्व कमी करण्यासाठी जे जे म्हणून काही करता येईल ना, ते सगळं आता अजित पवार करू लागलेले आहेत। एक नवी चाल, एक नवी खेळी खेळू लागलेले आहेत। मित्रहो नमस्कार। राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर अजित पवार आता गेल्या काही दिवसापासून तर चांगले चर्चेत येऊ लागले आहेत। राज्याच्या राजकारणामध्ये होणाऱ्या कुरघोडीला प्रत्युत्तर देण्यासाठी अजित पवार चांगल्याच प्रयत्नात आहेत। शपथविधी समारंभाची तयारी झालेली असतानाही दुसरीकडे सुरू असलेलं हे वेगवेगळ्या वळणावरचं राजकारण काही केल्या थांबताना दिसत नाही। उलट ते आणखी ती वाकडी तिकडी सगळ्या प्रकारच्या चाली राजकारण आता खेळताना दिसत आहे। विधानसभा निवडणूक निकालानंतर अजित पवारांना एकनाथ शिंदे यांनी चेकमेट दिल्याची तर चर्चा आहे। एकनाथ शिंदे यांनी अर्थखात्याची मागणी केली आहे। आता अजित पवार हे सध्या आपल्याकडील अर्थखातं दुसऱ्याकडे जाऊ नये यासाठी प्रयत्नशील आहेत। अर्थखातं अजित पवारांना जरा जास्तच आवडतं। आता अजित पवार हे आता या सगळ्या परिस्थितीमध्ये एकाच निशाण्यात दोन पक्षी मारण्याच्या प्रयत्नात आहेत। एकीकडे शरद पवार यांना धक्का देत एकनाथ शिंदे यांच्यावरही कुरघोडी करण्याच्या तयारीत ते आहेत। विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या शरद पवारांचे उमेदवार गळाला लावण्याचा प्रयत्न आता अजित पवार यांच्याकडून सुरू आहे। शरद पवार यांचे काही खासदार आणि आमदार हे आता सीमोल्लंघन करण्याची शक्यता आहे, या चर्चा आता वेगाने समोर येऊ लागलेल्या आहेत। शरद पवार यांचा एक खासदार हा अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे काही आमदारही शरद पवार यांना सोडून जाणार असल्याचं म्हटलं जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अहमदनगरचे खासदार निलेश लंके ते आता अजित पवार यांच्याकडे जाणार असल्याची चर्चा आहे। बघा, खासदार निलेश लंके यांनी पुण्यात अजित पवार गटाचे ते धीरज शर्मा आणि सोनिया दोहान यांची भेट घेतली। या निलेश लंके यांनी आता धीरज शर्मा आणि हे सोनिया दोहान जे आहेत ना, हे याच्या आधी शरद पवार यांच्यासोबत होते, मात्र त्यांनी अजित पवारांना साथ देण्याचा नंतर निर्णय घेतला। त्याशिवाय एका जाहीर कार्यक्रमामध्ये खासदार निलेश लंके यांच्याकडून चक्क पक्षबदलाचे देखील संकेत देण्यात आलेले होते। अजित पवार यांच्याकडून शरद पवार यांचा पक्ष पुन्हा फोडण्याचा प्रयत्न आता सुरू झाला असल्याची त्यामुळे चर्चा सुरू झाली। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडी करण्याचा डाव अजित पवार यांच्याकडून रचला जात असल्याचं दिसत आहे। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना ही एनडीए आघाडीतील भाजपनंतरचा चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे, अर्थात त्यांचे 7 खासदार आहेत। केंद्रात भाजपला बहुमत मिळाले नाही, त्यामुळे इतर पक्षावर भाजपला अवलंबून राहावे लागलेले आहे दिल्लीमध्ये। राज्याच्या राजकारणामध्ये अजित पवारांवर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यातही कुरघोडीचे प्रयत्न सुरू आहेत। विधानसभा निवडणूक झाल्यानंतर अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदावरील दाव्याची हवाच काढून टाकली। एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर बऱ्यापैकी कमी करण्यात अजितदादांना यश आलं होतं। त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी गृह खातं देत नसेल तर अर्थ खातं तरी द्या अशी मागणी करीत पुन्हा एकदा अजित पवार यांची कोंडी केली। आता शरद पवार यांची खासदार फोडून अजित पवार लोकसभेमध्ये आपलं संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न आहे। त्यामुळे काय होणार, एकनाथ शिंदे यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न हा आहे। अजित पवार यांनी जाणीवपूर्वक हा सगळा एकनाथ शिंदे यांचं प्राबल्य कमी करण्याचा डाव रचलेला आहे। अजित पवार सातत्याने एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचा, त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याचा प्रयत्न करीत आलेले आहेत, पण आता शरद पवारांना धक्का देत एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडी करण्याचा मोठा डाव अजितदादाकडून खेळला जाऊ लागला आहे। पुढच्या राजकारणामध्ये अजित पवार हे भाजपच्या अधिक जवळ जातील काय, एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडीचं राजकारण करण्यात अजित पवार यशस्वी होतील काय, तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा। आणि हो, अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।